प्राध्यापक मोटे गांवकर सर की आरसीसी का ऐतिहासिक रिजल्ट। आरसीसी का नया रिकॉर्ड। 14 छात्रों ने 720 में से 700 से अधिक अंक प्राप्त किए और 823 छात्रों ने 600 से अधिक अंक प्राप्त किए। नीट 2024 के रिजल्ट में प्राध्यापक शिवराज मोटे गांवकर की आरसीसी के छात्रों ने बड़ी प्रगति करते हुए एक ऐतिहासिक रिकॉर्ड बनाया है। हाल ही में घोषित हुई नीट परीक्षा में आरसीसी के 14 छात्रों ने 720 में से 700 से अधिक अंक हासिल किए हैं। इसमें रितेश ठोंबल 716 अंकों के साथ टॉप पर है। मंथन बजाज 715 अंकों के साथ दूसरे स्थान पर हैं। कैवल्य कराले 710 अंकों के साथ तीसरे और पार्थ सुरमा ने 706, शैली सोनू ने 705, सुक्ता जाधव 705, कुणाल उगले 705, ओंकार जोशी 700, अनुज खैरनार 700, राजसी माने 700, प्रथमेश अर्गे 700, जबकि 78 छात्रों ने 675 से अधिक अंक हासिल किए हैं और 650 से भी अधिक अंक लेने वाले 243 विद्यार्थी हैं। 823 विद्यार्थियों ने 600 से अधिक अंक प्राप्त किए। 3 छात्रों ने भौतिकी में 180 में से 180 अंक प्राप्त किए। 21 छात्रों ने रसायन विज्ञान में 180 में से 180 अंक प्राप्त किए और 15 छात्रों ने जीव विज्ञान में 360 में से 360 अंक प्राप्त किए। आरसीसी एक ही इंस्टीट्यूट का ऐतिहासिक परिणाम है। यह महाराष्ट्र का एकमात्र इंस्टीट्यूट बन गया है। आरसीसी जो देश का एक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थान है और पिछले 24 वर्षों से उज्जवल परिणामों की परंपरा रही है। प्राध्यापक शिवराज मोटे गांवकर की आरसीसी के सिलेदार प्राध्यापक मोटे गांवकर और पूरी आरसीसी टीम के मार्गदर्शन में एक बार फिर अपनी गुणवत्ता दिखाते हुए एक और बड़ी सफलता हासिल करते हुए आरसीसी के गौरवशाली इतिहास के परिणामों को सम्मानित किया गया है। मी मागच्या 23 वर्षापासून लातूरमध्ये आरसीसी केमिस्ट्री नावाने विद्यार्थी शिकवत आहे। यावर्षी मिरॅकल रिझल्ट आहे, कारण म्हणजे नीटमध्ये असा रिझल्ट लातूरमध्ये कधीच इतिहासात लागला नाही। असा जबरदस्त रिझल्ट यावर्षी लागलेला आहे पूर्ण आरसीसी इतिहासामध्ये, पूर्ण महाराष्ट्र इतिहासामध्ये। आज महाराष्ट्रामध्ये टॉप रिझल्ट त्यांना आरसीसी असा एकमेव क्लास आहे। जवळपास 716 मार्क घेऊन जो गुणवंत विद्यार्थी रितेश, त्याचे पालक पण सोबत आहेत आदरणीय। यांनी खूप मेहनत केली। या विद्यार्थ्याला फक्त रिपीटरमध्ये पहिल्या प्रयत्नामध्ये 244 गुण होते आणि त्याला यावर 716 गुण आहेत। 710, 715, 700पेक्षा जास्त गुण घेणार 13 गुणवंत विद्यार्थी आहेत। अबोव 600 जवळपास 682 विद्यार्थी आतापर्यंत आहेत। आणखी रिझल्ट कलेक्शन चालू आहे। केमिस्ट्रीमध्ये आउट ऑफ घेणार असंख्य विद्यार्थी आहेत। फिजिक्समध्ये गुण घेणार आउट ऑफ असंख्य विद्यार्थी आहेत। बायोलॉजीमध्ये आउट ऑफ गुण येणार असंख्य विद्यार्थी आहेत। याचं सगळं श्रेय मुलांच्या मेहनतीला आणि आम्ही आरसीसीनी प्रमाणित करून त्या प्रयत्नाला। याच्यामागे पालकांचं खूप, म्हणजे जे गुणवंत पालक आहेत पालकांचं याच्यामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे। खरंच आजचा दिवस आमचे, जसं जीवनामध्ये माणूस एका दिवसाची आतुरतेने वाट बघत असतो, तो दिवस म्हणजे आमचा आजचा दिवस असतो। हा दिवस आम्ही वर्षभर जी मेहनत केली पूर्ण आरसीसी टीमनं, तर ते सेलिब्रेशन करण्याचा दिवस आहे। इतका मिरॅकल रिझल्ट आहे यावर्षी। खरंच याचं म्हणजे शब्दात व्यक्त करू शकतो असा खूप आनंद आहे। मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवू शकतो, भारतामध्ये लातूर असा एकमेव, म्हणजे लातूर पॅटर्न असा एकमेव आरसीसी पॅटर्न की आम्ही एवढ्या कमी पैशामध्ये आणि आम्ही कमी फीसमध्ये एवढा टॉप रिझल्ट देत आहोत। कोट्याचा रिझल्ट 0.% पण नाही आहे त्या संख्येच्या मानानं। इतका जबरदस्त रिझल्ट आहे आपल्या लातूरमध्ये। आज असं एक मेडिकल कॉलेज नाही आहे ज्या कॉलेजला जवळपास 40% स्टुडंट फ्रॉम आरसीसी। म्हणजे मी पुण्याला गेलो होतो बीजे कॉलेजला, जवळपास मला 43 विद्यार्थी भेटले। सर आम्ही आरसीसी विद्यार्थी होतो म्हणजे पुण्याला। म्हणजे खरंच हे आपल्या लातूरची परंपरा आहे आरसीसी। मला इथं या लातूर पॅटर्नमध्ये शिकवायला संधी मिळते। मी माझं भाग्य समजतो का लातूरला खूप मोठा इतिहास आहे। मी तर माझं भाग्य समजतो मला इथं शिकवायला मिळतंय। मी सगळ्या एक सांगतो, ज्यांचे वडील जे माझ्यासारखे गरीब घरचे विद्यार्थी आहेत होते, आता शिक्षणाच्या माझ्या जीवनात खूप मोठी प्रगती झाली। तर आपल्या जीवनात शिक्षणाशिवाय प्रगती अशक्य आहे। माणसानं फाटकी तुटके कपडे घाला, उपाशी झोपा चालेल, परंतु शिक्षण घेतलं पाहिजे। शिक्षणाशिवाय जीवनात प्रगती अशक्य आहे। शिक्षणाशिवाय जीवनात माणूस मोठा होऊ शकत नाही, कितीही असू द्या। कुठल्याही जर डेव्हलपिंग कंट्रीचा आपण अभ्यास केला, तो देश जो पुढे जात असतो तो फक्त आणि फक्त शिक्षणामुळं। तर मला असं वाटते नक्कीच याचं सगळं श्रेय मुलांच्या मेहनतीला आणि मला भगवान पांडुरंग रेणुका मातेचा आशीर्वाद। कारण मागच्या 23 वर्षापासून जो विद्यार्थी महाराष्ट्र पहिला येतो, ही बिलॉंग टू आरसीसी। म्हणजे खरंच मुलांचं, म्हणजे पांडुरंगाची कृपा आणि मुलांचे विश्वास, पालकांचा विश्वास। आम्ही नक्कीच पुढे असंच कार्य करू। विद्यार्थी जीवनाशी आम्ही कधी खेळणार नाही। शिक्षण हे पवित्र क्षेत्र आहे। शिक्षणात चांगलंच काम करायला पाहिजे, शिक्षकांनी चांगलंच वागलं पाहिजे, याच हेतूवर आम्ही नक्की काम करत राहूया। 23 ही माझी 23वी बॅच आहे सर। मी मागच्या 23 वर्षापासून लातूरमध्ये शिकत आहे। आम्ही आता काय केलं सर, मी जेव्हा एकटं शिकवतो 2018 पूर्वी, तेव्हा आमच्या मोठ्या बॅच, आता आम्ही छोट्या 60 मुलाच्या बॅचेस केल्यात। 30 मुलाची बॅच आहे आमची, 60 मुलाची बॅच आहे, 80 मुलाची बॅच आहे, 120 मुलाची बॅचेस आहेत। अर्जुना बॅच, एम्स बॅच, सुपर फोटॉन बॅच, सुपरनोवा बॅच। म्हणजे आम्ही खूप, म्हणजे हे विद्यार्थी कशी बाजूला काढतो। आता हे सगळे टॉपर विद्यार्थी 10वीला नाही आहेत,
हे विद्यार्थी म्हणजे कुणाला 60% मार्क आहेत, 70% मार्क आहेत, 80% मार्क्स आहेत, हे सगळे 90च्या वरचे नाही आहेत. मी पण इथे आवर्जून सांगावं असं वाटते मला या ठिकाणी. म्हणजे असे खूप असंख्य विद्यार्थी आहेत. याच्या मागं पूर्ण RCC टीम, सगळे आमचे टीचर्स. आमची सगळ्यात मोठी ताकद काय असेल? आमचे टीचर्स, आमची टीचिंग. मी जरी पुढे होऊन काम करत असलं, याच्यामागे हजारो हात आहेत जे काम करत आहेत. माझे टीचर्स, माझे जे कोऑर्डिनेटर असतील, आमचे मॅनेजमेंट पूर्ण टीम असेल, या सगळ्यांचं यश आहे असं मला वाटतं या ठिकाणी. 60% विद्यार्थी लातूरचेच आहेत. म्हणजे आवर्जून सांगावं असं वाटतं की कारण मी सांगतो बघा, भारतामध्ये सगळ्यात जास्त हुशार विद्यार्थी कुठं असतील त्याला मी महाराष्ट्रामध्ये प्रूव्ह करून दाखवू शकतो. फक्त आपला 10th पर्यंतचा सिलेबस थोडा वीक आहे. जर आपल्याला तिथं जर चेंज करता आलं 10वी पर्यंतचा सिलेबस, मग मात्र आपण भारतात कुणालाच ऐकणार नाही. मग IIT असो किंवा नीट असो, 10वी पर्यंतचा सिलेबस थोडा आपल्यात बदल करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. जसं आंध्रा आहे, कर्नाटक आहे, जसं राजस्थान कोट आहे, यांचे सिलेबस हे 8वी 9वी 10वीमध्ये 11वी 12वी करून घेतात. आपल्याकडे ती पॅटर्न आहे. आपल्याकडे ते जर 10वी पर्यंत सिलेबस चेंज करता आला, मग मात्र मिरॅकल होऊन जाईल. म्हणजे भारतात एकच फक्त नाव राहील, महाराष्ट्र. मी मागच्या वर्षी इतकं काही प्रिपरेशन केली नव्हती, पण मला असं म्हणजे वाटलं होतं की मी आता नीट निघू शकतात. मग नीट काढायची होती. मग माझ्या मावशी आहे, त्यांनी मला RCC सजेस्ट केली. मग आता मी ट्रायल वगैरे करून पाहिलं. मला असे टीचर्स आणि त्याचे खूपच असं मस्त वाटलं. मग मी तिकडं प्रिपरेशन केली आणि यावर्षी मी खूपच हार्डवर्क केलं आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की यावर्षी मी रँक डिझर्व करतो. टीचर्स खूपच सपोर्टिव्ह असतात. म्हणजे असं आहे की 1-on-1 इंटरॅक्शन पण देतात त्याच्यात. जर आपल्याला कोणता असं चॅप्टर असं वीक पडत असेल तर आपण त्यांच्याकडे जाऊन पण आपण म्हणू शकतो. मग ते असं 4-5 मुलं असे गोळा करतात ज्यांना ते टॉपिक वीक चाललं आहे. मग ते त्यांच्याशी एक्स्ट्रा क्लासेस पण घेतात त्यांच्या शेड्यूलच्या व्यतिरिक्त असे म्हणजे फ्री टाईमचे काढून असतात त्यांचं. मागच्या वर्षी किती पडले तुला नीटमध्ये? मागच्या वर्षी नीटला किती पडले तुला? मागच्या वर्षी नीटला मला 244 होते. ओके. यावर्षी मी 716 स्कोर केला आहे. म्हणजे ऑलमोस्ट ट्रिपल स्कोर झाला आहे. मला खरं वाटतं म्हणजे RCCने खूप हेल्प केली असेल. माझी मम्मी पप्पा खूप खुश झाले ते. पण पप्पा तर असे म्हणत होते की पप्पाला गॅरंटी होते की हा तर 700+ जाणारच आहे. म्हणून पप्पा इतके एक्सायटेड झाले नव्हते. माझी दिदी माझ्यासाठी खूप मोठी इन्स्पिरेशन होती. ती इंजिनियर आहे. माझं नाव सुखदा सुरेशराव जाधव आणि मी यावेळेस 12th पास केली आणि नीटची एक्झाम दिली. तर त्या एक्झाममध्ये मला 720 आउट ऑफ 705 मार्क्स मिळालेले आहेत. आणि याचं सर्व क्रेडिट माझ्या पेरेंट्सला, माझ्या टीचर्सला आणि रिस्पेक्टेड मोटेगावकर सर यांना जाते. आणि म्हणून मी त्यांच्याशी खूप थँकफुल आहे आणि ग्रेटफुल आहे. आमचं मूळ गाव रत्नागिरी आहे, चिपळूण. तर आम्ही पूर्ण विश्वास ठेवून इथं आमच्या मुलगीला सरांना आम्ही पालक समजून इथं आम्ही हे केलेलं. त्याच्यात तिने चीज केलं आहे. सरांनी खूप मार्गदर्शन केलेलं आहे. सर आत्ताच मागाशी म्हटले की कपडे फाटके घालावे, माणसाने साधेमान राहावं, पण शिक्षण असावं. पण शिक्षण मिळण्यासाठी गुरु जो असावा तर ते आपले मोटेगावकर सर यांच्या मार्फत आपल्याला लाभलेले आहेत. आणि खरोखरच याचा सर्व विद्यार्थ्यांनी पुरेपूर फायदा घ्यावा, जसं आम्हालाही झालेलं आहे. आणि इथून पुढे RCC म्हणजे MBBSची फॅक्टरीच आहे, MBBS डॉक्टरांची फॅक्टरी आहे एवढं मी म्हणेन. आणि RCCला खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस खूप मेमोरेबल राहील. आयुष्यात कधीच विसरणार नाही मी हा दिवस. खूपच ग्रँड सेलिब्रेशन आहे हे. आणि सरांनी जेवढं शिकवलं 2 वर्ष ते खूप हेल्प झाली त्याची नीटमध्ये. आणि त्याच्यामुळे आजचा दिवस हा बघायला मला नीटमध्ये 700. आणि फ्रेश विद्यार्थी फ्रेशर. ओके. सांग, मी 11-12ची फ्रेशर. 12वीला आहेस का रिपीटर आहेस? नाही, मी फ्रेशर विद्यार्थी. ओके, फ्रेशर विद्यार्थी. निश्चितच यामध्ये RCCचं फार मोठं योगदान आहे. मुळात 11वी-12वी ऑनलाईन, त्यावेळेस कोरोनाचा काळ होता आणि मग तो ऑनलाईन केलं त्यांनी. आणि तो म्हणे की त्याला आम्ही बोललो आहे की तू लातूरला RCCमध्ये, तो म्हटलं नाही RCCलाच आपण संभाजीनगरला आणू. आणि मी असं काही रेकॉर्ड करल की आता जे लातूर सेंटर आहे RCCचं ते उद्या संभाजीनगरला आपल्या इकडले मुलं त्याला प्रेफर करतील. कारण त्यांनी संभाजीनगरमध्ये त्याला आमची एकाच वर्षाची फीस आम्ही 60,000 भरली. त्यातली अर्धी फीस तर त्या प्राध्यापकाकडून त्यांनी बक्षिसाच्या स्वरूपात वर्षभर परत पण भेटली. म्हणजे त्याच्या प्रत्येक जे ते विकली टेस्ट होती त्या टेस्टला तो फर्स्ट राहायचा. आणि मला खात्री होती त्याला मी सांगायचं की तू 7+ करशील. खरंच ते त्यांची जी ॲड आहे की डॉक्टर घडवणारा कारखाना आहे, तर तो खरंच डॉक्टरांचा कारखाना आहे.